नमस्कार, मी अमृता आकाश. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. मंडळी, भारतात दरवर्षी सांधेदुखीच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. भारत हळूहळू जगाची सांधेरोपण शस्त्रक्रियांची राजधानी बनत आहे. परंतु याच आजारासाठी पुण्यातील डॉक्टर डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलने एक पाऊल पुढे टाकत मॅको रोबोट सिस्टीम बसवली आहे आणि रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया सुरू केली आहे. भारतात हे अतिशय प्रगत तंत्र असून अत्यंत मोजक्या केंद्रांमध्ये हे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. यामुळे आता या शस्त्रक्रिया अतिशय सामान्य आणि यशस्वी झाल्या आहेत. आणि याच संदर्भात आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत पुणे पिंपरी येथील डॉक्टर डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे प्राध्यापक तसंच ऑर्थोपेडिक्स प्रमुख डॉक्टर राहुल साळुंके. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत. थँक्यू. जसं की मी आत्ताच म्हटलं की अत्यंत प्रगत तंत्रज्ञान तर आपल्या भारतामध्ये येतच आहे आणि सगळ्यात आधी डी.वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये जॉईंट रिप्लेसमेंटसाठी अत्यंत प्रगत तंत्रज्ञान तुम्ही घेऊन आलाय, ज्याचा सर्वसामान्य नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणात फायदा होतोय. यासाठी तुमचे मनापासून आम्ही आभार मानतो. थँक्यू. आणि याच तंत्रज्ञानाचा सर्वसामान्यांना कसा फायदा होणार आहे, यात प्रगत तंत्रज्ञान म्हणून मॅको रोबोटिक्स बद्दल देखील बोललं जातं. तर हे तंत्रज्ञान नेमकं कसं वापरलं जातं? जे सांधेरोपण आहे ते बऱ्याच वर्षापासून होत आहे. काय गेल्या 30-35 वर्षापासून होत आहे. पण जर आपण रोबोटिकचा फायदा जर म्हणला काय होऊ शकतो, जो नॉर्मल जे होतं ते पण चांगलंच असतं, त्यात काय प्रॉब्लेम नाही. पण जेव्हा आपण रोबोट म्हणतो तेव्हा आपण प्रिसिजन आणि ॲक्युरसी, म्हणजे जे आपण करतोय ते किती व्यवस्थित आणि किती ह्युमन एरर आपण पूर्ण काढतो त्यातला आणि आपण एकदम ॲक्युरसी आणतो. त्यासाठी हा रोबोटचा फायदा होतो. हे सगळं करण्याचं मागचं उद्देश हे असतं की जेव्हा आपण नवीन सांधा टाकतो त्याचं आयुष्य असतं, ते आयुष्य कसं वाढवता येईल हे यासाठी सगळे प्रयत्न चालवले असतात. मग त्यात मटेरियलचं इम्प्रूव्हमेंट असू दे किंवा मग टेक्नॉलॉजीचं इम्प्रूव्हमेंट असू दे, रोबोटिक हे ह्यातल्या टेक्नॉलॉजी इम्प्रूव्हमेंटचा एक पार्ट आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्या हॉस्पिटलमध्ये पारंपरिक पद्धतीनं सांधेरोपण शस्त्रक्रिया होते, मात्र त्यात एक पाऊल पुढे टाकत आता रोबोटिक आर्म असिस्टेड टेक्नॉलॉजी देखील तुम्ही हॉस्पिटलमध्ये आणली आहे, ज्याचा फायदा अनेक रुग्णांना होतोय. ही प्रेरणा नेमकी तुम्हाला कुठून मिळाली? हा तंत्रज्ञान हे नवीन चांगलं आहेच, पण ह्याचं जर प्रेरणा म्हणाल किंवा ज्याचं सगळं श्रेय आहे ते आमचे चान्सलर डॉक्टर पी.डी. पाटील सर, प्रो चान्सलर भाग्यश्री पाटील मॅडम आणि आमचे ट्रस्टी डॉक्टर यशराज पाटील ह्यांच्यामुळे, ह्यांच्या सहयोगामुळे व प्रोत्साहनामुळे आम्हाला हा एवढं मोठं पाऊल घेता आलं की आम्ही एक मेडिकल कॉलेज असून असे अख्ख्या देशामध्ये फारच बोटावर मोजणे आहेत की मेडिकल कॉलेज असेल तिथं रोबोटिक तंत्रज्ञानानं जॉईंट रिप्लेसमेंट केलं जातं आणि त्यातलंच आमचं आहे. आणि त्यात आम्हाला करायला त्यात फायदा फक्त रुग्णांचा नाही, तर आमचं हे मेडिकल कॉलेज असल्यामुळं जे आमच्याकडे शिकायला जे स्टुडंट्स येतात त्यांना पण लवकर कमी ह्यात त्यांना त्याचा एक्सपोजर मिळतं आणि ऑफकोर्स त्यांच्या फ्युचरमध्ये त्यांना त्याचा बेनिफिट होईल अशी आमची अपेक्षा आहे. अगदीच. आणि गुडघा आणि हिप बदलण्याची जी प्रक्रिया आहे ती देखील गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे, मात्र त्यात आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आलंय, जसं की मॅको सिस्टीम असेल, मॅको रोबोटिक तंत्रज्ञान असेल. तर याबद्दल देखील काय माहिती द्याल? सो जे कन्व्हेन्शनल जे आपण तुम्ही ज्याच्यामध्ये सर्व पूर्वी केलं जायचं आणि रोबोटिक, आता ह्यात फरक काय आहे? तर ह्याच्यामध्ये आपण काय करतो, पेशंटचा आधी आपण सिटी स्कॅन करून घेतो. सिटी स्कॅन केल्यामुळं प्रत्येक पेशंटचं जे ॲनाटॉमी किंवा जे हाडाची जी रचना आहे ती वेगवेगळी असते आणि प्रत्येक पेशंटचं वेगळं ते आपण पहिले सिटी स्कॅन करून त्याचं 3D सिटी स्कॅन करून आपण ते कम्प्युटरमध्ये फीड करतो आणि मग त्यांचं सॉफ्टवेअर असतं जेणेकरून ते गिव्ह एकदम ॲक्युरेट आणि एकदम स्पेसिफिक ते इम्प्लांट कसे बसणार, कुठल्या साईजचे बसणार, हे सगळं आपल्याला ऑपरेशनच्या आधीच ते सांगतात. मग आपण ते सिटी स्कॅन जेव्हा आपण ऑपरेशन करतो त्या हा झाला पहिला ऑपरेशनच्या आधीचा पार्ट. ऑपरेशनमध्ये तो रोबोटिक आर्म असतो, आपण ते सगळं रजिस्ट्रेशन करतो, आपण ते सांगतो कम्प्युटरला की हाच तो आहे गुडघा जो आपण सिटी स्कॅनमध्ये आहे आणि आपण त्याच्यानंतर त्याच्यावर आहे ते कट्स. आता रोबोटचं मदत कशी करते, जो आपण नवीन इम्प्लांट टाकणार आहे तेव्हा जे जुनं खराब झालेला जो पार्ट असतो हार्ट जॉईंटचा तो आपल्याला काढायला लागतो. तो काढायसाठी आम्ही सॉ नावाचा प्रकार, म्हणजे मराठीत म्हणलं तर तिचं सॉ करवतसारखं असतं ते, त्यांना आपण बोन्स काढतो. ते 1 मिलीमीटर 2 मिलीमीटर जरी फरक पडला तर आपल्या पूर्ण जॉईंट रिप्लेसमेंटच्या ह्याच्यामध्ये फरक पडू शकतो आउटकममध्ये. त्यामुळे ते करणं फार गरजेचं असतं. तर ह्याच्यामुळे आपल्याला रोबोट हेल्प्सच की आपण बरोबर कट घेतो. आपण त्यात जर काय आपल्याला वाटलं, असं नाही की रोबोट सगळं करणार आहे, जर असं वाटलं की नाही हे योग्य नाही, थोडं बदल करायचे, तर आपण ऑपरेशनच्या आतमध्ये पण ते बदल करू शकतो आणि आपल्याला जे योग्य वाटतं, जे पेशंटसाठी योग्य आहे ते आपल्याला व्यवस्थित करता येतं. हे या तंत्रज्ञानाचं झालं पहिलं. आता हे सगळं करताना जे रक्तस्राव आहे ते कमी होतो
आणि आपण जे सॉफ्ट टिश्यू किंवा जे आजूबाजूचं सॉफ्ट टिश्यू काढायचं कमी करतो, त्याच्यामुळे पेशंटला जे नंतर ऑपरेशन नंतरचं जे दुखणं असतं ते कमी होतं आणि रिकव्हरी इज फास्टर, म्हणजे जे लवकर बरे होऊन लवकर घरी जातं. अगदीच. मात्र सध्या जे उपलब्ध तंत्रज्ञान आहे त्यापेक्षा तुम्ही मॅकोची निवड केली आणि त्या तंत्रज्ञानाच्या आधारे देखील अनेक रुग्णांवर आपण उपचार करतोय. तर ही निवड तुम्ही नेमकी का केली आहे आणि ह्याचा वेगळा असा फायदा मग रुग्णांना काय होतो? एक 5-6 जे आहेत ते चांगले एकदम कंपनी ज्यांचे आपल्याकडे आहेत, रोबोट्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये आणि सगळे चांगले आहेत, असं कुठलं वाईट आहे असं नाही. पण आता तुम्ही जर विचारलं तर मेको का, तर मेको हा एकच असा आहे जो खुबा पण नुसता गुडघा, बाकीचे जे आहेत मॅक्झिमम ते फक्त गुडघा रोपण करतात, गुडघ्याची शस्त्रक्रिया करतात. मेको हा एकमेव आहे जो खुब्याची पण शस्त्रक्रिया रोबोटिकद्वारे करतो. त्यात जे आपलं जसं नी जॉईंटमध्ये कप प्लेसमेंट असतं तसंच हिप जॉईंटमध्ये किंवा खुब्यामध्ये जे आपण कप प्लेसमेंट आणि चेंज करतो ते बसणं फार महत्त्वाचं असतं, जेणेकरून त्याचे कॉम्प्लिकेशन्स डिस्लोकेशन वगैरे होऊ नये व त्याची लाईफ पण वाढली पाहिजे. तर मेकोमध्ये फक्त आता FDA अप्रूव्ड अख्ख्या जगामध्ये फक्त मेको तेवढं एकच आहे जे आपल्याला खुबा करून देतं. दुसरं एक त्यांच्या टेक्नॉलॉजी आहे हॅप्टिक कंट्रोल टेक्नॉलॉजी. त्यात काय असतं की ते जेव्हा आपण सिटी स्कॅन करतो त्यात ते बाउंड्रीज काढतात आणि जेव्हा आपण कुठलेही कट घेतो ते त्या बाउंड्रीच्या पलीकडे जाऊन देत नाही. ह्याचा फायदा आपल्याला असा होतो की आजूबाजूला बरेचसे महत्त्वाचे सॉफ्ट टिश्यू असतात, म्हणजे रक्तवाहिनी असते, नर्व असतात, तर त्याला कुठेही इजा पोचत नाही. आणि त्याचा फायदा असल्यामुळे हॅप्टिक कंट्रोल प्लस हिप जॉईंट हे एक ॲप्लिकेशन जास्त असल्यामुळे वी प्रिफर टू, म्हणजे आम्ही मेको घ्यायचा निर्णय हा घेतला गेला. अगदीच. आणि आतापर्यंत तुम्ही ज्या रुग्णांवर उपचार केलेत त्याच्यामध्ये रोबोटिक आर्म सिस्टेड शस्त्रक्रिया देखील तुम्ही केलेली आहे. तर ही शस्त्रक्रिया झाल्यानंतरही रुग्णांचा नेमका अनुभव कसा असतो? कारण अनेकदा आपण बघतो रुग्णांचं वय जास्त असतं, त्यामुळे शस्त्रक्रिया झाल्यानंतर पुन्हा ते नॉर्मल लाईफ जगणं हे रुग्णांसाठी किती सोपं असतं? जेव्हा आपण कुठली शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करतो, सो मॅक्झिमम 95 to 98% सक्सेसफुल असतात. सो इवन यू डू कन्व्हेन्शनल रोबोटिक. फक्त काय होतं, मोर दॅन पेन, आणि त्यांना असं नॉर्मल वाटत नाही पेशंटना, की बाबा माझं जे आधी चालायचो किंवा आधी जे करायचं तसं मला वाटत नाही, काहीतरी वेगळं वाटतंय. मग हे कमी करायसाठी जसं त्यांचा पाय थोडंसं कसं असतं, पूर्वी ते वेगवेगळे आमचे प्रिन्सिपल आहे, डिफॉर्मिटी नाही पाहिजे, पण ज्यांचा नॉर्मल अनाटॉमी आहे ती मेंटेन करायचं, त्याला कायनामॅटिक अलाइनमेंट असं नाव देतो आम्ही, की जेणेकरून जसा त्यांचा पाय आधी होता तसाच नंतर वाटावा आणि त्यांना चालताना असं नाही वाटलं की काहीतरी वेगळं आहे, मी आधी होतो तसंच होतो. त्यासाठी हे सगळं कायनामॅटिक अलाइनमेंट ही टेक्नॉलॉजी रोबोटिक किंवा कन्व्हेन्शनल दोन्हीच करता येते आणि त्यानुसार आम्ही करतो आजकाल. प्लस हिपमध्ये तर जेव्हा कप प्लेसमेंट चांगलं असतं, खुब्यामध्ये कप प्लेसमेंट आणि लेंथिंग किंवा पायाची जे लेंथ असते ती जर मेंटेन केली तर पेशंटला ऑफकोर्स बरं वाटतं. मेन जे हे पूर्वी पण आम्ही करायचो ते आम्ही सगळं एक्सपिरियन्स किंवा अंदाज, म्हणजे जे आम्ही जेवढा अनुभव होईल तेवढा तुम्हाला जास्त अंदाज येईल, देन यू आर एबल टू डू इट. ह्याच्यामध्ये कम्प्युटर किंवा तो सिस्टम जो आहे मेको, दॅट तो तुम्हाला ऑन टेबल सांगतो की तुमचं हे बरोबर आहे, तुमचा अँगल एवढा आहे, तुमचं इन्क्लिनेशन एवढं आहे, अँड देन सो यू आर शुअर ऑफ युअर रिझल्ट. म्हणजे तुम्हाला माहिती आहे, खात्रीशीर आहे तुम्ही की जे मी केले ते योग्य केले, त्याला मला नंतर घाबरायची काही गरज नाही. हे आत्ता पण सर्जन जे करतात ते अनुभवानं करतात. हे फक्त आपल्याला तिथं ऑन टेबल आपल्याला कळतं की हे योग्य बसलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याचा पेशंटला फायदा असा होतो की हे सगळे दोन्ही पेशंट दुसऱ्या चालतात, असं त्यांना झोपून राहायला लागत नाही वगैरे बेडवर. सेकंड डे पासून चालायला सुरू करतात, महिनाभरात त्यांना काठीची वगैरे पण गरज पडत नाही आणि फिजिओथेरपी जसे कराल तसं त्याचं इम्प्रूव्हमेंट चांगलं होतं. सो रोबोटिक्सचा फायदा हा करणं पेशंटसाठी पण चांगला आहे आणि डॉक्टरसाठी पण चांगलं आहे की आम्हाला वी गेट द एक्सपेक्टेड रिझल्ट्स आणि वी आर एबल टू जे रिझल्ट्स पाहिजेत ते आम्ही वी कॅन गेट द सेम रिझल्ट्स ॲट एव्हरी केस. त्याचा फायदा आपल्याला टेक्नॉलॉजीमुळे होतो. जसं डॉक्टर तुम्ही ट्रीटमेंटबद्दल सांगतायत, एखाद्या रुग्णाला सांधेरोपण किंवा खुब्याचा त्रास असल्यानंतर डॉक्टरांनी त्याला शस्त्रक्रिया सांगितली, तर प्रत्येक रुग्णासाठी रोबोटिक शस्त्रक्रिया ही बंधनकारकच आहे का? त्या रुग्णाला ते करणं गरजेचंच आहे का? रोबोटिक हे बंधनकारक असं नाही आहे, पण त्याचे फायदे असल्यामुळे ते करणं योग्य, इट इज ऑलवेज बेटर. टेक्नॉलॉजी जेव्हा आपल्याला मदत करते तेव्हा आपण त्याचे पण साथ घेणं चांगलं आहे. आता पण काय गोष्टी जिथं आपल्याला रोबोटिक करता येत नाही ते म्हणजे रिव्हिजन आर्थ्रोप्लास्टी. म्हणजे जेव्हा आपण सांधेरोपण केलेलं आहे आणि काही वर्षांनी परत तो सांधा खराब झाला, आपण जेव्हा परत नंतर सांधा करायला लागतो, बसवायला लागतो, त्यावेळेला हे रोबोटिक तंत्रज्ञान आपल्याला आत्ता तरी कामात येत नाही. त्याच्यावर अभ्यास सुरू आहे, त्याच्यावर वेगवेगळ्या आता स्टडीज सुरू आहेत. मे बी इन फ्युचर आपल्याला ते पण बघायला मिळेल. दुसरी गोष्ट असते, जेव्हा डिफॉर्मिटी किंवा जो पायाला गुडघ्याला वाकडेपणा असेल किंवा डिफॉर्मिटी जास्त असेल
त्यावेळेला पण रोबोटला म्हणजे रोबोटपेक्षा कम्प्युटरला ते सगळं पिकअप करणं थोडं अवघड होऊन जातं. तर ह्या केसेसमध्ये पण जर आपण कन्व्हेन्शनल मेथडने केलं तर बरं पडतं. अगेन हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आत्ता सध्यासाठी आहेत. हळूहळू जसं टेक्नॉलॉजी विल इम्प्रूव्ह सगळ्या गोष्टी अजून चांगल्या होत राहतील. तर जिथे रोबोटिक तंत्रज्ञानाचा उल्लेख केला जातो आणि या शस्त्रक्रिया रुग्णांनी करायच्यात असं डॉक्टरांकडून सुचवलं जातं, तेव्हा रुग्णांच्या मनात कुठेतरी खर्चाची देखील एक भीती असते. आधुनिक शास्त्रामधल्या या शस्त्रक्रिया असल्यामुळे कुठेतरी त्या महाग देखील आहेत असं रुग्णांना वाटतं. तर याबद्दल देखील जे गैरसमज आहेत ते तुम्ही कसे दूर कराल? सो रोबोटिक जर करायचं म्हटलं तर ऑफकोर्स येस थोडासा खर्च जास्त येतो, नाही असं नाही. पण जे लोकांना वाटतं की ते फारच जास्त होऊन जाईल, एकदम जो माझा नॉर्मल आहे त्याच्या दुप्पट होऊन जाईल वगैरे, असं काही नाही आहे. सगळा खर्च जो आहे तो एकदम कमी यात पण होऊ शकतं. बाकी खर्च जो आहे तो सारखा असतो. म्हणजे हॉस्पिटलमध्ये राहायचा, ज्या गोळ्या औषधं आपण देतो किंवा जे आपण ऑपरेशनचं साहित्य लागतं ते सगळं सारखंच असतं. थोडं टेक्नॉलॉजीसाठी 1-2 गोष्टी जास्त लागतात आणि त्याचा खर्च असा एकदम जास्त होतो असा नाही. थोडाफार होतो पण एकदम असं इट इज समथिंग विच इज व्हेरी मिनिमल आणि तो पण आम्ही कमी करायचा भरपूर प्रयत्न करतो. हा गैरसमज आहे की रोबोटिक केले की फारच जास्त खर्च येतो. फायदे जास्त आहेत त्याचे. जर तुमचा जो सांधा आहे तो 10-15 वर्षाच्या म्हणजे 20-30 वर्ष चालला तर तो पुढचा फायदा विचार केला तर त्यात इनिशियल कॉस्ट ही लगेच रिकवर झाल्यासारखं होतं. पण तेव्हाचा विचार न करता जर आपण फ्युचरचा विचार केला तर रोबोटिक शस्त्रक्रिया केलेली कधीही बरी पडेल. अगदीच. त्यामुळे ही ट्रीटमेंट एक्सपेन्सिव्ह जरी असली तरी त्या रुग्णाला पुढचा विचार करता अनेक वर्षांचा फायदा त्या रुग्णाला होणार आहे. त्यामुळे एक्सपेन्सिव्ह असली तरी त्या रुग्णाच्या फायद्याचीच ही ट्रीटमेंट आहे. आणखीन एक की पूर्वी ऑपरेशन झाल्यानंतर रुग्णाला थोडं चालायचं नाही किंवा कंटिन्यू बेड रेस्ट अशाही गोष्टी सांगितल्या जायच्या. फार त्याचा वजन किंवा ताण त्या पायावर येता कामा नये. तर आत्ता या ज्या आधुनिक शस्त्रक्रिया होतात यानंतर रुग्णाला काळजी घेण्याचे जे काही नियम आहेत याबद्दल तुम्ही काय सांगता? तर काळजी आत्ताही घेणं गरजेचं आहे. कुठलंही ऑपरेशन असं एकदम दुसरं, पण आत्ता जे फक्त तंत्रज्ञान नाही, जे आपण मटेरियल वापरतो त्याच्यात पण भरपूर ॲडव्हान्सेस झालेले आहेत. आणि त्याच्यामुळं जो पेशंटला दुसऱ्या दिवशी आम्ही उठून बसवतो किंवा चालवतो आणि पेशंट दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चालत घरी जातो. तो खुबा असो किंवा गुडघा असो, कुठलंही सांधे ओपन झालं, सगळं व्यवस्थित असलं तर मॅक्झिमम पेशंट्सना आपण दुसरी चालवतो आणि त्यांना बेड रेस्टची थोडीही गरज पडत नाही. पूर्ण जे आहे एकदम विदाऊट स्टिक आणि विदाऊट वॉकर चालायला, विदाऊट सपोर्ट चालायला त्यांना 15 दिवस ते 1 महिना लागू शकतो. अगदीच. त्यामुळे ज्या रुग्णांना सांधेरोपण किंवा खुबा शस्त्रक्रिया, गुडघेदुखी आणि यावर उपचार सांगितलेत आणि जर त्यांना आधुनिक शास्त्रात जे उपचार आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीबद्दल माहिती हवी असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय. या नंबरवर संपर्क साधून लवकरात लवकर तुम्ही डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊ शकता. आपल्या विषयासंदर्भात आपण डॉक्टरांकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर राहुल साळुंके. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही सांगितलं की आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा अनेक रुग्णांना फायदा देखील होतोय आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये अगदी पारंपरिक पद्धतीपासून ते आत्ता ज्या आधुनिक पद्धतीनं उपचार होत आहेत या सगळ्या तंत्रज्ञानाचा समावेश आहे. तर यात जी साधनं किंवा उपकरणं आपण वापरतो याबद्दलही आम्हाला काय माहिती द्याल? तर हे जे रोबोटिक आहे हे आता फक्त सांधेरोपणचं जे आहे ते ऑर्थोपेडिक्स आहे. बाकी सर्जरी, युरोलॉजी, गायनॅक ह्या सब विषयामध्ये पण रोबोट चालू झालेले आहेत. त्यात दा विंची म्हणून एक आहे विच इज द लिडिंग, ते डी वाय पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पुण्यामध्ये तो रोबोट पण हे अवेलेबल आहे. त्यात शस्त्रक्रिया होतात. तसेच बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, जे सिटी स्कॅन मशीन झालं, ते सगळ्यात ॲडव्हान्सेस, सगळ्या टेक्नॉलॉजीज नवीन नवीन येत आहेत आणि त्यानुसार नुसतं रोबोट घेऊन नाही, बाकी सगळ्या गोष्टीत पण आपल्याला पुढे जाऊन ज्यांना पेशंटना फायदा होईल अशा गोष्टी करणं गरजेचं आहे. अगदीच. आणि ज्या रुग्णांना गुडघा किंवा हिप रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया करायची आणि एकंदरीतच आता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजी आम्हाला सांगितल्यात, त्यातही ॲडव्हान्स पद्धतीनं उपचार होत आहेत, तर या सगळ्याबद्दल आपल्या रुग्णांना तुम्ही काय माहिती द्याल? टेक्नॉलॉजी हे सगळ्यांना फायद्याची व्हावी ही महत्त्वाची गोष्ट आहे. ते फक्त काही लोकांसाठी मर्यादित नसावी हे ध्येय घेऊन आमच्या इथं आमचे चान्सलर सरांनी, PD सरांनी हे रोबोट घेतलेलं आहे. जे मेडिकल कॉलेजमध्ये फार रेअरली असतं. ते मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला दिसतं, मेडिकल कॉलेजमध्ये असं रोबोट घेणं फारच रेअर आहे. पण त्यांनी घेतलेलं आहे की जेणेकरून सर्वसामान्य रुग्णांना पण त्याचा फायदा घ्यायला यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, हे जे आपण करतो रोबोटिक, तेव्हा आपण पेशंटचं जे ॲनाटॉमी आहे ते मेंटेन करून त्यासाठी सिटी स्कॅन करून जे पहिला प्लॅन करून करतो की जेणेकरून
त्यांना जे योग्य आहे ते आपण व्यवस्थितपणे करतो आणि त्याचा फायदा सगळा ह्याचा हा होतो की त्यांची रिकव्हरी हा फार फार फास्ट होते. प्लस सेकंड, ते आपण जे इम्प्लांट टाकतो, जे आपण बदलतो गुडघा, त्याचे लाईफ पण भरपूर वाढते. या सगळ्या फायद्यासाठी टेक्नॉलॉजीचा फायदा कधीही करून घेणं हे योग्य आहे असं मला वाटतं. मेडिकल कॉलेजमध्ये रोबोट किंवा असे आधुनिक तंत्रज्ञान घ्यायचा अजून एक फायदा म्हणजे आमच्याकडे बरेचसे स्टुडंट्स असतात जे अंडर ग्रॅज्युएट असू दे किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असतात. त्यांना जेव्हा त्यांच्या शिक्षणाच्या वयामध्येच त्यांना ते सगळं बघायला मिळतं, ज्याच्याकरून जे भविष्यामध्ये जे फायदे होतील किंवा जे तंत्रज्ञान त्यांना जे शिकायला वेळ लागतो ते त्यांना आधीपासून इंट्रोड्यूस झाल्यामुळं त्यांना सोपं होऊन जाईल जेव्हा फ्युचरमध्ये नवीन नवीन गोष्टी येतील. हा एक आमचा हेतू आहे आणि त्याचा फायदा नक्कीच फक्त रुग्णांना नाही तर आमच्या इथं शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला पण होईल असं आम्हाला वाटतं. अगदी जसं तुम्ही म्हणालात की ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ही आपल्या कॉलेजमध्ये, त्यामुळे जे मेडिकल स्टुडंट आहेत त्यांना देखील भविष्यात जाऊन याचा फायदा होणारच आहे आणि रोबोटिक तंत्रज्ञान हे आणखीन प्रगत होणार आहे, यामध्ये काही शंका नाहीये. जसं आपण रोबोटिक तंत्रज्ञानाबद्दल बोललेलो आहे त्याचप्रमाणे इतरही वेगवेगळे जे आजार आहेत त्यामध्ये अत्याधुनिक जे उपचार होतात याबद्दल आम्हाला काय सांगाल? डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज पिंपरी तर फक्त मी म्हटलं तसं ऑर्थोचंच नाही तर सर्जरी, गायनॅक ह्यातला पण रोबो अवेलेबल आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचं कॉलेज हे आत्ता पुण्यामध्ये एक वन ऑफ द लिडिंग ऑर्गन ट्रान्सप्लांट सेंटर झालेलं आहे, जिथं आमच्याकडे हार्ट, लंग, पँक्रियाज हे पण किडनी सगळेच होतात. हार्ट लंग ट्रान्सप्लांट सायमल्टेनियस हे आपल्या महाराष्ट्रातलं पहिलं आमच्या इथं झालेलं आहे. आमच्याकडे अत्याधुनिक IVF सेंटर आहे जे एकदम बेस्ट इन द कंट्री म्हणता येईल असं IVF सेंटर, म्हणजे ज्यांना मूल होत नाही त्यांच्यासाठी जे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे ते आपल्याकडे आहे. प्लस जे CT MRI जे मशीन्स जे आहेत ते एकदम 3 टेस्ला CT म्हणावं किंवा 128 स्लाइस 128 CT स्कॅन किंवा 3 टेस्ला MRI मशीन हे सगळे आपल्याकडे तंत्रज्ञान अवेलेबल आहेत. त्यामुळे जी मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे ते आमच्याकडे आत्मसात केली गेलेली आहे आणि त्याचा फायदा सगळ्या रुग्णांना होतो ह्याची आम्ही काळजी घेतो. तर आपण ज्या मॅको रोबोट सिस्टीम बद्दल बोलतोय यामध्ये जेव्हा आपण रुग्णावर उपचार करतो तेव्हा साधारण या शस्त्रक्रियेला किती वेळ लागू शकतो आणि त्याचबरोबर डॉक्टरांना देखील काही विशेष ट्रेनिंग दिलं जातं का? वेळ जर म्हटला तर इनिशियल जे असतात जेव्हा आपण पहिले नवीन करतो तेव्हा थोडं वेळ लागू शकतो, पण हा पहिले 4-5 केसेससाठी मर्यादित असतो. नंतर मग हा वेळ आधीपेक्षा कमी लागतो. कुठल्याही तंत्रज्ञानाची किंवा टेक्नॉलॉजीची सवय व्हायला थोडी वेळ लागते आणि तो वेळ आपल्या ते 4-5 केस नंतर त्याचा प्रॉब्लेम येत नाही. दुसरी गोष्ट जर मेकोचं म्हटला तर तुम्हाला कुठल्याही मेको प्रोडक्टला हात लावायच्या आधी त्याचं सर्टिफिकेशन करावं लागतं. त्यासाठी एक कोर्स असतो, पहिला कॅडवर कोर्स म्हणतो आम्ही, कॅडवरवर आम्ही ते शिकलं जातो आम्ही आणि तो सर्टिफिकेट मिळाल्याशिवाय आपल्याला मेकोला टच करता येत नाही किंवा ते वापरता येत नाही. ह्याचा फायदा असा होतो की जेव्हा आम्ही करतो तेव्हा आम्हाला त्याच्याबद्दल पूर्ण नॉलेज असतं. दुसरं, इट्स अ लर्निंग कर्व, म्हणजे जे कुठलीही गोष्ट असू दे मेडिकल फील्डमध्ये त्याला शिकायला वेळ लागतो. ह्याच्यामध्ये जेव्हा आम्ही कन्व्हेन्शनल पण करत असतो तेव्हा आम्हाला नॉलेज असतं, प्लस जे रोबोटिक करून ते 4-5 केस नंतर जो लागणारा वेळ आहे शस्त्रक्रियेला तो आधीपेक्षा आयदर तेवढाच राहतो किंवा बऱ्याच वेळा कमी पण होतो. पण वेळेपेक्षा महत्त्वाचं आहे कुठल्याही गोष्टीसाठी की एंड रिझल्ट काय. जर शेवटचा जो आहे ऑप्शन तो जेव्हा पेशंट जेव्हा चांगला होतो किंवा जेव्हा त्याचं रिकव्हरी फास्टर होते, त्याचं ब्लड लॉस कमी होतं, त्याचं जे इम्प्लांट आहे ते लाईफ लॉंग चालू शकतं, म्हणजे त्याचं लॉन्जिव्हिटी वाढते. ह्या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर रोबोटिक हे ॲज अ ॲडिशनल टूल म्हणून कधीही चांगलं आहे. असं कन्व्हेन्शनल म्हणजे जे नॉर्मल करतात ते वाईट आहे असं कुठेही यात नाही आहे. बट रोबोटिक विल ऑलवेज हेल्प यू. ते तुम्हाला थोडं मदत करू शकतं की तुमचं पेशंटचं सॅटिस्फॅक्शन लेवल कसं वाढवता येईल. ह्यासाठी ते इट्स अ टेक्नॉलॉजी. आणि टेक्नॉलॉजी जसं आपण मोबाईल पूर्वी साधे होते, आता स्मार्टफोन आलेले आहेत, तर आपण हळूहळू आधी वाटायचं कसं वापरायचं, जमेल का आम्हाला, काय करायचं. पण त्या हळूहळू सगळ्याच ऑर्थोपेडिक सर्जनला हे रोबोटिक तंत्रज्ञान हे जेव्हा पेशंटला फायदे असेल असं वाटतं आणि कॉस्ट पण आता बऱ्यापैकी कमी झालेली आहे, तेव्हा सगळेच वापरतील असं हे फ्युचरमध्ये होऊ शकतं. आणि पेशंटचा CT स्कॅन जो आपण पहिल्यांदा करतो, जो ह्यात आपण करणं फार गरजेचं असतं, ह्याचा फायदा हा होतो प्रत्येक रुग्णाचा हा गुडघा असो किंवा खुबा असो, हा थोडा 1 डिग्री 2 डिग्री कुठल्या ह्यात फरक असतो. ते आधीच आपल्याला माहीत असेल तर आपण त्याच्याप्रमाणे सगळे ॲडजस्टमेंट करून जे आपण इम्प्लांट टाकतो ते ॲडजस्ट करून त्याचं सगळ्याचा विचार करून, जो कन्व्हेन्शनमध्ये शक्य नाही, कारण की तेवढं बारकावेनं आपण बघू शकत नाही एक्सरे किंवा CT स्कॅन जरी केला तरी पण हा CT स्कॅन करून जेव्हा आपण ते
सॉफ्टवेअरमध्ये जातो तेव्हा सॉफ्टवेअर सगळं एक आणि एक गोष्ट बघून आपल्याला त्याचा फीडबॅक देऊन आपण ते करतो. ह्याच्यामुळं तो जो आपल्याला सांधेरोपणाचा फायदा होतो की जे खरोखर हे चांगलं होईल हे आपल्याला वाटतं, कारण की ते टेक्नॉलॉजी हेल्प्स द सर्जन अँड द सर्जन डज द सर्जरी. त्यामुळे टेक्नॉलॉजी हेल्प घेऊन अल्टिमेटली सर्जन इज द मेन अँड रोबोट इज जस्ट असिस्टिंग द सर्जन. म्हणजे तो रोबोट फक्त तुम्हाला मदत करतोय की जेणेकरून तुमची जी शस्त्रक्रिया आहे ती यशस्वीरित्या पार पडावी. अगदीच. त्यामुळे सांधेदुखी किंवा गुडघा बदलणे, खुब्याचे आजार यामध्ये खरं तर मॅको रोबोटिक सिस्टीम जी आहे ती एक वरदान आहे आणि याचा प्रत्येक रुग्णाने खरं तर लाभ घ्यायला हवा. याच ट्रीटमेंटबद्दल आज तुम्ही आम्हाला इतकी महत्त्वाची माहिती दिली. आपले खूप खूप आभार. नमस्कार. त्याचबरोबर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.